हाय एव्हरीवन, मी मिनल मॅम. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे जसे जसे पेपर जवळ यायला लागले तसे तसे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला खूप सारे बदल दिसायला लागले. आता मानसिकतेमध्ये बदल म्हणजे काय? विद्यार्थ्यांची चिडचिड होते, विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते, विद्यार्थी कंपॅरिझन करतात, विद्यार्थ्यांना शेजारच्यांचं, नातेवाईकांचं, मित्रपरिवाराचं खूप टेन्शन येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये परीक्षा जेव्हा देत असतो ना तेव्हा आपण एकटे देत असतो, तेव्हा तुमचे कोणी साथीदार नसतात. अभ्यास तुम्ही करणार आहे, पेपर तुम्ही लिहिणार आहे. मग तुम्ही पेपर लिहिल्याच्या नंतर तुम्हाला मार्क जे मिळणार आहे ते तुमच्या मेहनतीचे मिळणार आहे. एक मार्क जास्त मिळणार नाही आणि एक मार्क कमी मिळणार नाही, कारण की तुम्ही जेवढं लिहिणार तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. मग कंपॅरिझन ज्या दिवशी तुम्ही स्टार्ट कराल स्वतःच्या मनामध्ये, त्या दिवशी तुमच्यामध्ये नैराश्य डेफिनेट येणार. कारण की कंपॅरिझन आपण कोणासोबत करत असतो? समोरच्या पर्सनसोबत. आणि कंपॅरिझन हे जर तुमचं स्वतःसोबतच असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या कमतरता लक्षात यायला लागेल. आणि त्या कमतरता लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती मेहनत घेऊन त्याला काय करा, सक्सेस बनवण्याचं. तुमच्याकडे चिडचिडपणा होत असेल, तुमचा चिडचिडपणा होत असेल वागण्यामुळे, तुम्हाला खूप साऱ्या अशा लाईफ जगत असताना खूप साऱ्या सिच्युएशन असतात की ज्याच्यामध्ये आपली चिडचिडपणा होते, डेफिनेट होते. त्यावेळेस स्वतःचं मन रमेल अशा गोष्टी करा, स्वतःला बरं वाटेल, स्वतःच्या मनाला बरं वाटेल अशा गोष्टी करा. 15-20 मिनिटानंतर तुमचं मन फ्री होईल, नंतर कमबॅक करा आणि स्वतःचा अभ्यास करायला लागा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य जगत असताना फक्त आपल्या परिवाराचा विचार करायचा. नातेवाईक, मित्र, परिवार, शेजारी हे ऑप्शनमध्ये नसायला पाहिजे. कारण तुम्ही जेवढा त्यांचा जास्त विचार करणार तेवढा तुम्ही तुमचा अभ्यासाचा वेळ त्यांना देणार. तुम्ही जेवढे जास्त चिडचिडपणा करणार ना तेवढं तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही विसरणार आहे. तुम्हाला स्वतःचा अभ्यास जर विसरायचा असेल तर तुम्ही स्वतःची चिडचिडपणा होऊ द्या. जर तुम्हाला अभ्यास विसरायचा नसेल तर नका करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कंपॅरिझन करत असताना ती स्वतःच असलं पाहिजे. बघा कंपॅरिझन माहिती आहे का, वन मॅन आर्मी शो जगायचं माणसाने. कसं की दुसऱ्यांचं टेन्शनच नाही, आपण कसं सक्सेस झालं पाहिजे, मी कसे चांगल्या पद्धतीने पर्सेंटेज काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. जे विद्यार्थी अतिशय फोकसने अभ्यास करतात त्यांच्या मनाच्या विरुद्ध एखादी सिच्युएशन क्रिएट झाली, त्यांची चिडचिड होते. पण मी तुम्हाला परत सांगते, अशा वेळेस तुम्ही काय करा, त्या सिच्युएशनपासून थोडे दूर जा आणि वेगळं काहीतरी करा. म्हणजे तुमच्या मनातून ते विचार निघून जातील आणि तुम्ही काय करणार, रिलॅक्स होणार. रिलॅक्स झाल्याच्या नंतर परत एक गोष्ट आठवायची की आपल्याला खूप छान पर्सेंटेज घ्यायचे आहे, जेणेकरून माझी जी जन्म देणारे आईवडील आहे, जे माझ्यासाठी जन्मल्यापासून तर आजपर्यंत खूप मेहनत करतात, त्यांच्यासाठी मला चांगले पर्सेंटेज घ्यायचे आहे. मग हा सगळा विचार ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये येणार त्या दिवशी तुमच्या मनाची चिडचिडपणा होणार नाही, तुमच्या मनामध्ये नैराश्य येणार नाही आणि तुम्ही कंपॅरिझनचा तर विचारच करणार नाही. मी सांगते, ईच अँड एव्हरी स्टुडंट काय करत असतो, खूप मेहनत करत असतो आणि त्याचं यश तुम्हाला नक्की मिळेल. फक्त ते एक्सेप्ट करण्याची तयारी ठेवा. ओके, थँक्यू.